एक मावशी आणि एक भाचा हे दोघे एकाच गावात राहत होते. जेव्हा काका कामावर जायचा तेव्हा तो भाचा त्या मावशी सोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी तिच्या घरी जायचा. आता ही जी मावशी होती ही दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती, त्यामुळे तो भाचा तिच्या मोहात पडलेला होता. मग बघता बघता काही दिवस निघून गेले आणि या दोघांमध्ये इतकी जवळीक निर्माण झाली होती की आता यांचे प्रेम संबंध जुळले होते. आता या दोघांना एकमेकाशिवाय करमत नव्हते. जेव्हा काका हा कामाला जायचा तेव्हा या दोघांमध्ये नको ते कृत्य चालायचं आणि हे सगळं होत असताना त्या दोघांमध्ये एक असं धक्कादायक कृत्य घडलं. ते कृत्य ऐकून मंडळींनो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं काय आहे मंडळींनो हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळीनो, ही जी घटना घडली आहे ही आपल्या बीड जिल्ह्यामधील एका छोट्या खेडेगावामध्ये घडलेली आहे. या गावात एक 40 वर्षीय पुरुष आणि त्याची 35 वर्षाची बायको या आपल्या मुलांबाळासोबत राहत होती. आता या नवरा बायकोच्या जीवनामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. नवरा हा कंपनीत दररोज कामाला जायचा आणि त्याची बायको ही घरी राहून मुलांचा सांभाळ करायची. आता यांचा एक 22 वर्षाचा चुलत भाचा होता आणि तो भाचा त्याच गावात राहत होता. जेव्हा काका कामाला जायचा तेव्हा तो भाचा मुद्दाम त्या मावशीच्या घरी जायचा आणि तिच्या सोबत गप्पा गोष्टी करायचा आणि ती मावशी पण त्या भाच्या सोबत खूप गप्पा गोष्टी करायची. मावशीचं गोड गोड बोलणं, तिचा सुंदर चेहरा, या सर्व गोष्टीमुळे तो भाचा तिच्या मोहात पडला. आता हा चुलत भाचा तरुण वयात आलेला होता, तरी या वयात त्याची गर्लफ्रेंड नव्हती, म्हणून त्याने मावशीला पटवण्याचे ठरवले. आता मावशीसोबत गोड गोड बोलून तिला हसवून त्या भाच्याने त्या मावशीच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती आणि त्या मावशीला पण त्या भाच्याविषयी वेगळंच आकर्षण वाटत होतं. एक दिवस पण तो भाचा त्या मावशीच्या घरी आला नाही तर त्या मावशीला करमत नव्हतं. ती त्या भाच्याला फोन करायची आणि त्याला म्हणायची की तू माझ्या घरी ये, मला करमत नाही, माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायला ये. मग त्या भाच्याने ठरवले की हीच योग्य संधी आहे, आपल्या मनामध्ये जे काय आहे ते मावशीला सांगावे. मग त्या भाच्याचा जेव्हा काका कामावर गेला तेव्हा तो भाचा त्या मावशीच्या घरी आला आणि तिला म्हणाला, मावशी तुम्ही मला खूप आवडत आहे. मग त्या भाच्याचे असे बोलणे ऐकून ती मावशी थोडी गोंधळली. आता त्या मावशीला त्या भाच्याचं बोलणं थोडं वेगळंच वाटत होतं. ती मावशी त्या भाच्याला म्हणाली, मी तुझी मावशी आहे आणि तू माझा भाचा आहे, आपल्यामध्ये असं काही होऊ शकत नाही, हे तू लक्षात ठेव. त्या मावशीने त्या भाच्याला खूप समजावून सांगितलं तरी तो भाचा ऐकायला तयार नव्हता. पण एकीकडे त्या मावशीच्या मनात पण त्या भाच्याविषयी आकर्षण होतं, पण ती त्याच्या तोंडावर बोलू शकत नव्हती. मग त्या भाच्याने ठरवले की आता मावशीने आपल्याला नकार दिला आहे म्हणून आपण तिच्या घरी जायचे नाही. मग भाचा घरी येत नसल्यामुळे त्या मावशीला आता घरात करमत नव्हतं, कारण तो भाचा तिला हसवायचा, तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा आणि तसाच तिचा दिवस निघून जायचा. पण मात्र भाच्याने आता तिच्या घरी जाण्याचे बंद केले होते. मग एके दिवशी त्या मावशीने त्या भाच्याला फोन केला आणि ती त्याला म्हणाली, एकदा तू माझ्या घरी ये, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मग तो भाचा त्या मावशीच्या घरी गेल्यानंतर ती मावशी त्याला म्हणू लागली, तुला जसं वाटत आहे तसंच तू समज आणि माझ्या घरी येत जा, माझ्यासोबत बोलत जा. मग मावशीचे असे बोलणे ऐकून त्या भाच्याला आनंद झाला. आता त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. आता या दोघांमध्ये एवढे प्रेम संबंध निर्माण झाले होते की हे दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. जेव्हा काका हा कामाला जायचा तेव्हा तो भाचा त्या मावशीच्या घरी यायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करून जायचा. सलग 6 महिने या दोघांमध्ये नको ते कृत्य चालत होतं आणि याची खबर त्या काकाला नव्हती, कारण काका हा कामाला जायचा आणि दमून थकून घरी यायचा तेव्हा त्याला त्याच्या घरात काय चाललं आहे हे काही कळत नव्हतं. एक दिवस दुपारी ती मावशी त्या भाच्यासोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिला फोन केला, पण तिचा फोन हा बिझी दाखवत होता. मग तो काका घरी आल्यानंतर त्या मावशीला म्हणजे त्याच्या बायकोला म्हणू लागला की तुझा फोन बिझी का लागत होता, मी तुला किती वेळा फोन केला, तू फोन का उचलत नव्हती. मग त्या मावशीने सांगितलं की मी माझ्या आईसोबत बोलत आहे, असे उडवाउडवीची त्याला उत्तरे दिली. पण तो काका आता ऐकायला तयार नव्हता, कारण त्याला त्या मावशीविषयी संशय येत होता आणि संशय आल्यामुळे त्या काकाने त्या मावशीला खूप मारले आणि शिवीगाळ केली.
मग मार खाऊन झाल्यानंतर त्या मावशीने आता ठरवले की मी आता या काकासोबत राहणार नाही. मी आता भाच्यासोबत लग्न करील आणि दुसरीकडे राहायला जाईल. पण तो काका त्या दोघांच्या मधील खूप मोठा अडथळा होता. म्हणून त्या मावशीने त्या भाच्याला फोन केला आणि रडत रडत ती त्याला म्हणाली की तुझ्या काकाने मला खूप मारले आहे. मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही. तू मला येथून घेऊन जा, असं ती मावशी त्या भाच्याला म्हणू लागली. मग दुसऱ्या दिवशी तो भाचा त्या मावशीच्या घरी गेला आणि त्या काकाला त्याच्या मार्गातून कसं हटवायचं याचा निर्णय त्या दोघांनी घेतला. मग एक दिवस जेव्हा काका हा कामावरून घरी येत होता तेव्हा तो भाचा रस्त्यात काकाला भेटला आणि त्याला म्हणाला, काका चला आपण दारू पिण्यासाठी बार मध्ये जाऊ. मग काकाला असे वाटले की आता आपला भाचा आपल्यावर पैसे खर्च करणार आहे, म्हणून तो काका पण त्याच्यासोबत बारवर गेला. मग ते दोघेही चांगल्या प्रकारे दारू पिले. मग दारू पिल्यानंतर तो काका आणि भाचा आपल्या घरी येण्यासाठी निघाले. पण घरी येत असताना तो भाचा त्या काकाला एका धरणा शेजारी घेऊन गेला आणि मग त्या धरणा शेजारी घेऊन गेल्यानंतर त्या काकाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्या काकाला त्यावेळी एवढी दारू चढलेली नव्हती. भाचा आपल्यासोबत काय करत आहे हे त्याला चांगलं समजत होतं. तो शुद्धीवर होता. जेव्हा त्या भाच्याने त्या काकाला धरणात ढकललं तेव्हा त्या काकाने त्या भाच्याचे शर्ट पकडलं आणि त्याला पण धरणात ओढलं. आता ते दोघेही त्या धरणात हात पाय मारू लागले. पण त्या दोघांना पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांचा तेथेच मृत्यू झाला. मग आता ही मावशी एकटी घरात होती आणि ती विचार करत होती की भाच्याने आता काकाला संपवले असेल. तेव्हा ती मावशी त्या भाच्याला फोन करते की आपलं काम झालं आहे की नाही. पण त्या भाच्याचा काही फोन लागत नव्हता. त्याचा फोन हा स्विच ऑफ दाखवत होता. मग त्या मावशीने आपल्या नवऱ्याला फोन केला पण त्याचाही फोन बंद दाखवत होता. मग आता ती मावशी खूप घाबरली. ती विचार करायला लागली की या दोघांमध्ये नेमकं काय घडलं असेल. पण एकीकडे त्या भाच्याचे आई वडील त्या भाच्याला शोधू लागले, कारण संध्याकाळची वेळ झालेली होती आणि अजून भाचा त्यांच्या घरी पोहोचला नव्हता. मग त्या भाच्याचे आई वडील त्या मावशीच्या घरी गेले आणि तिला म्हणाले की आमचा मुलगा तुमच्या घरी आलेला होता की नाही. तेव्हा त्या मावशीने त्यांना सांगितलं की नाही, तुमचा मुलगा आमच्या घरी आलेला नाही. मग ते आई वडील विचारात पडले की नेमका आमचा मुलगा कुठे गेलेला आहे. मग आता ही मावशी आणि त्या भाच्याचे आई वडील त्या भाच्याला शोधायला लागले. पण खूप वेळ शोधत असल्यामुळे तो भाचा त्यांना सापडला नाही. मग त्या भाच्याच्या आई वडिलांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तेथे तक्रार केली की आमचा मुलगा हा गायब आहे. मग तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या भाच्याचा तपास घ्यायला सुरुवात केली. मग आता पोलीस पण त्या भाच्याला शोधत होते. एक दोन दिवस झाले तरी पोलिसांना तो भाचा सापडला नाही. मग अखेर 8 दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीचा पोलिसांना फोन आला आणि तो पोलिसांना म्हणाला की धरणामध्ये 2 मृतदेह पडलेले आहे. मग पोलीस तात्काळ त्या घटनास्थळी गेले. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी त्या डेड बॉडी त्या धरणामधून काढल्या आणि त्यांचा तपास करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी त्या मृत झालेल्या बॉडीचा पंचनामा केला. हे दोघे कोण आहे, काय आहे, पण अजून त्यांना त्यांची ओळख पटली नाही. पण पोलिसांच्या हातात त्या भाच्याचा फोटो होता. तेव्हा पोलिसांनी तो फोटो मॅच केला त्या भाच्यासोबत. तेव्हा त्यांना पटले की हा तोच मुलगा आहे. तेव्हा त्या पोलिसांनी त्या भाच्याच्या आई वडिलांना फोन केला आणि त्यांना तेथे बोलून घेतलं. मग ते भाच्याचे आई वडील आणि ती मावशी तिथे गेली. तेव्हा त्या दोघांच्या ओळखी तेथे पटल्या की हे दोघे काका आणि भाचा आहे. मग या दोघांचा एकाच धरणात मृत्यू कसा झाला हे शोधण्यासाठी पोलिसांनी पुढे तपास करायला सुरुवात केली. मग तपास करत असताना पोलिसांनी त्या भाच्याचे आणि त्या काकाचे कॉल रेकॉर्ड्स काढले आणि त्या कॉल रेकॉर्ड्स मध्ये पोलिसांना असं आढळून आलं की हे दोघेही एकाच महिलेसोबत बोलत होते आणि ती महिला होती मावशी. मग पोलिसांनी त्या मावशीला अटक केली आणि तिची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. मग चौकशी दरम्यान ती मावशी पोलिसांना म्हणायला लागली की आमच्या दोघांमध्ये असं काही नाही, अशी उडवाउडीची उत्तरे द्यायला लागली. मग पोलीस महिन्यांनी त्या मावशीला दबावात आणलं आणि दबावात आल्यानंतर त्या मावशीने सगळं काही सत्य सांगितलं की माझं आणि त्या भाच्यामध्ये काहीतरी होतं. मग पोलिसांनी त्या मावशीला अटक केली आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला आणि तिला न्यायालयात हजर केलं. सध्या हे प्रकरण मंडळीने न्यायालयात चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला समजेल की मावशीला कुठली शिक्षा भेटली. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच मी सांगत आहे. या घटनेबद्दल मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.